माझं नाव सौरभ सुनील चौधरी, राहिला खाराडी चंदननगर। ह्या मला एक थोडक्यात प्रकरण सांगायचं म्हणलं तर पोलिसांना हाताशी धरून अतुल चोरडिया हे आमच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते ते, आणि आजतागायत आमच्या जागेवरती त्यांनी गुंड ठेवलेली आहेत आणि त्याचा काहीच पाठपुरावा किंवा काय पोलीस किंवा आमची दखल घेत नाही कशाच बाबतीमध्ये। तर आणि आम्ही पोलिसांना पेपर वगैरे सगळं दाखवलेलं आहे, सगळं त्यात आम्ही CPला अमितेश कुमार साहेब जे आहेत त्यांना दाखवले, ॲडिशनल CP मनोज पाटील त्यांना दाखवले, विमानतळ पोलीस स्टेशनचे PI आनंदराव खोबरे त्यांनाही दिलेले आहेत, त्याच्यानंतर मुंडवा पोलीस स्टेशनचे PI महेश बाळकोडगी त्यांनाही दिलेत, आणि चंदननगर पोलीस स्टेशनचे PI मनीषा पाटील मॅडम यांनाही दिले, आणि पंडित रजतवाड जे आहेत तर तेही आम्हाला म्हणजे आमच्यावर प्रेशर आणते ते, म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासनाचं पावर ताकद आमचं लावते ते, आणि आम्हाला एवढं प्रेशराईज करते ते ना की आम्हाला नाही ती लोक म्हणतात की आता तुम्ही जेलमध्ये जाणार रे, हे होणार आहे ते होणार आहे, म्हणजे आमची काही चूक नसताना आणि आमची क्रॉस कंप्लेंट उलट हातबळाचं ताकद यूज करून ती लोक यूज करते ते। आम्ही तर आमचे कुटुंबच थांबलेले, आम्ही किंवा कोणती गुंड मागवली नाही किंवा आमचे बाहेरचे मित्र परिवार कुणालाच नाही, आमच्या उलट त्यांचीच लोक जी कोथरूडवरनं येतात काही सगळी, मी तुम्हाला जर फुटेज दाखवले ना, मी CCTV फुटेजची तुम्हाला प्रूफ देईलच नंतर, त्याच्यात पूर्णपणे दिसतंय की ही गुंड प्रवृत्तीची माणसं आहे सगळं, आणि त्यांचे रेकॉर्ड जर काढले त्यांच्यावर 5-5, 6-6 गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती, त्या लोकांवरती। हे सगळं सांगूनही पोलिसांना आम्ही हे केलेलं की रात्री अपरात्री काय झालं, कारण की आता आम्हाला तर तिथं आमचं जागेचं संरक्षण करणं भाग आहे। रात्री अपरात्री काय झालं, कारण की ती 7-8 लोक असतात तिथं, त्यांनी तंबू ठोकून बसलेली आहेत बरं का, खाणं पिणं सगळं तिथं आहे त्यांचं 24 तासमध्ये। आम्ही तेच सांगतोय पोलिसांना की बाबा तुम्ही आम्हाला 185ची नोटीस द्या दोन्ही पार्टींना, आणि तिथं जागेवर ऑन स्पॉटचा पंचनामा करा, हाय त्या परिस्थितीत ठेवा, आम्ही पण जाणार नाही, त्यांना पण जाऊन देऊ नका, न्यायालयात पाठवा ही गोष्ट, जे न्यायालय म्हणेन ना त्याला आम्ही मान्य आहे, पण त्याला पण पोलीस लोक नाही म्हणते ते, कारण की त्यांनाही माहिती आहे की न्यायालयात जर गेलं तर ही लोक बसणार आहेत। म्हणजे आता पोलिसांना आम्ही हेही सांगितलं की जर आमच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार, नंतर येऊन काय फायदा नाही म्हटलं, कारण की आणि स्टार्टिंग ऑफ द डे पासून ते आत्तापर्यंत 112ला जेव्हा फोन केलाय ना कधीच लोक आलेले नाहीत, आले तर कधी 24 तासानंतर आलेले, 24 तासानंतर ऑन स्पॉट काय झाले कधीच नाही आलेली। आमचं हद्द आमची चंदननगर आहे, पण आमचा तपास कुठं पाठवला मुंडवा पोलीस स्टेशनला, जे की आमच्या हद्दीत येत पण नाही, आणि त्याच्यानंतर आम्ही मग नंतर 7 तारखेला एक अर्ज आहे, हे घटना घडायच्या आधी बरं का, आम्ही 7 तारखेला अर्ज दिलेला आहे CPला की आमच्यावर असा अन्याय होते म्हणून यांनी असं केलेलं आहे म्हणून, तर 7 तारखेला अर्ज देऊन त्याच्यानंतर 8 तारखेपासून ही घटना चालू आहे, त्यांची लोक यायला तयार झाली, 7 तारखेला अर्ज दिला, 12 तारखेला दिला, 16 तारखेला दिला, 15 तारखेला दिला, 20 तारखेला दिला, 6 तारखेला दिला। आम्ही वारंवार त्यांना अर्ज देऊन भेटून समक्ष भेटून आणि सगळ्यांचा फॉलोअप घेतोय बरं का आम्ही, हर एक पोलीस स्टेशनचा, पण हर एक पोलीस स्टेशन आम्हाला एकच ओढाओढीची उत्तर देतं की आमच्या हद्दीत नाही, आणि आमच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला गेलं तर आम्हाला एकच सांगतात की तपास तुमचा आमच्याकडनं, आम्ही काही करू शकत नाही। पोलिसांना तर राईट नाही आमच्या मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करायचा किंवा आमचे मोबाईल काढून घेण्याचा, काहीच अधिकार नाही, तरी त्यांनी आमच्या मोबाईलमधले व्हिडिओज डिलीट केले, मोबाईल घेतले आमचे काढून, आणि त्याच्यानंतर आमचं जे टपरी आहे तिथं एक शेड मारलेलं आहे आम्ही, त्याचं लॉक तोडलं, लॉक तोडून त्याच्यानंतर आतमध्ये काय ते बघितलं, आणि नंतर परत 4-5 वाजता आले आणि आमची पाठी काढण्याचा प्रयत्न केला। आमची मागणी एकच आहे की आमच्या प्लॉटवरती तुम्ही जे गुंड माणसं ठेवलेली त्यांनी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करा, आणि आम्ही जे कंप्लेंट दिलेले आहेत 5-5, 6-6 ज्या लोकांच्या विरुद्ध त्यांच्यावर गुन्हे तरी दाखल करा, तुम्ही त्यांची चौकशी तर करा, काहीतरी करा, म्हणजे ती चौकशी करत नाही, आम्हाला आमचा अर्ज असा फेकून देतात काहीच, म्हणजे आम्हाला एवढीच मागणी आहे की जे स्पॉटवर जे गुंड आहेत आमच्या त्यांना पोलिसांनी काढून टाकावं, आणि दोघं पार्टीला वाटलं तुमचं म्हणणं आहे ना की बाबा न्यायालयीन गोष्ट आहे, तर दोघांना पण 185ची नोटीस देऊन स्पॉट पंचनामा करून दोघांना प्लॉटमधनं बाहेर काढा, जे काय होईल ते न्यायालयात होईल। त्यांनी जर आम्ही जे अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती जर त्यांनी काय कारवाई केली नाही किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही किंवा त्यांची हिस्ट्री काढली नाही की काय नाही, आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या 1-2-3 दिवसाच्या आतमध्ये आम्ही CP साहेबांच्या ऑफिसपाशी धरणे आंदोलन करू पूर्ण कुटुंबासह, कारण की आम्ही शेतकरी आहे, आमचं किंवा असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही किंवा आमच्याकडे मनी पॉवर नाही, काय नाही, आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या मनगटावरती लढतोय, ते पण लिगली लढतोय।